माझं म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का, एक मिनिट शांत बसा. प्रामाणिक अधिकारी कुठल्याही माझी वय 70 वर्षे 10 वेळ तुमच्याकडे आलो. अहो ते आम्ही जर पाठवले ते यायला पाहिजे ना. 17 दिवस जमत नाही. त्या अधिकाऱ्याला सांगा, लाव फोन त्याला. कुठला आता तोंडात तर शिवील मला. लाव त्या अधिकाऱ्याला फोन. टक्केवारी पाहिजे का? आहे का त्याचा फोन? एकाच किती पत्रबाजी करायची? आता मीच प्रयत्न करतोय. काय प्रयत्न करताय तुम्ही? शेवटी काय माहिती माझ्या नंतर लोकांचे काम होतात आणि माझे काम होत नाही. होईल ना, का नाही होणार? तुम्ही असं नका करू. होईल होईल. आपण आल्यावर काय करणार तो? आपण आले काय करणार? तुम्ही काय करणार दादा? तुमचं काम नाही झालं तर तुम्ही काय करणार? मला उत्तर द्या. लहान लहान तुम्ही दुसरी पार्टी यांचे काय संबंध? हे सरकार मी काय सरकार? मागं गटार आहे, कचरा आहे, त्याच्यामध्ये इमान पडल्यावर काय करणार? तुम्ही भरून देणार आहेत? आणतो तुम्ही ना काय करू. आणतो मी, जातो स्वतः जातो. बस नाही, प्रश्न तो नाही हो. तू स्वतः जा, काही कर. त्यांच्याकडनं टीएस घेऊन ये. बघ इथं कपडे काढता येते. किती पैसे पाहिजे सांगा ना अधिकारीला. कारवाई करा. हे घे, चेटी मध्ये सगळं घे. एमजीपीला पत्र पैसे पाहिजे तुला? कुठल्या अधिकाऱ्याला पैसे? सतीश, तो कुठला अधिकारी बोलव माझ्या समोर. तुमच्या चीफ ऑफिसर बोला. जातो चीफ ऑफिसर. चल मी असंच जातो त्या चीफ ऑफिसर. केलं नाही हे लोक समजणार नाही. अहो माझा काय संबंध आहे? एमजीपी कडनं टीएस यायला पाहिजे ना. तुमच्या आधिपत्याखाली साहेब आहे ना. सतीश, माझा काय संबंध बोलून तुम्ही आपली बाजू मांडू नका. तुम्ही आहे ना तुमची जबाबदारी. सांगितलं तुम्हाला. आम्ही एवढं मूर्ख नाहीये. तू खात नाही, अन्न खातोय. 3 महिन्यापासून मी तुमच्या मागे लागलोय. लोकांची कामं होत आहेत. आम्ही आणतोय ना टीएस. सांगितलं ना त्याला, सतीशला स्वतः जा. वरचा अधिकारी देत नाही ना. सगळं कारण लिहा. कपडे काढले, पैसे पत्र द्या. तुला किती पैसे पाहिजे? हे कपडे घेऊन जा. माझे पैसे घड्यात घेऊन जा तुला. खायला पाहिजे ना. त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही पैसे फेकू. पाहिजे ना. पत्र देतो आम्ही त्यांना. तुला किती तक्रार पाहिजे? आम्हाला टीएस इतक्या दिवसापासून पेंडिंग आहे, ते त्वरित द्यावं. बस पत्र देऊन टाक. नाही, त्यांना पैशाची गरज असेल तर पैसे फेकू त्यांच्या ऑफिसला. मी असं काय नाही. आता आणतो, उद्या आणतो, परवा जनतेची आणतो. कामं नाही होत तर करणार काय? त्यांनीच तयार करून द्यायचे टीएस. ते इतके देतात, बाकी हे का द्यायला नको त्यांनी? बाकीची मागची प्रलंबित कामं झाली. हा. 5 वर्षापासून हा एक काम. हे त्यांना जर विचारलं समजा तुम्ही, तर ते सांगतील ना प्रॉपर. उलट आपण पत्र दे त्यांना. अहो साहेब, आता तुम्ही मला ना एकदम पोरासारखं बोलताय. तुम्ही आमचा अर्ज तुमच्याकडे आला. त्यांना पत्र देऊ. नाही, आमचा अर्ज तुमच्याकडे आला. नागरिकांनी प्रश्न केलाय ना. नागरिकांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रशासन आहे. नाही, पहिले माझं ऐकून घ्या, नंतर तुमचं मी ऐकून घेतो. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आहे ना. प्रशासन करप्शन करतोय, त्याच्यासाठी तर विलंब होतोय. कोण करतोय करप्शन इथं? ऐका. सबमिट केले त्यांच्याकडनं. हा सगळा ऐका ना, आता आहे ना, आता 5 वर्ष काम नाही करणे हा पण करप्शनचा एक भाग आहे. विलंब होणे. त्याला आहे ना, या कामासाठी आम्ही स्वतः 25 वेळा तुमच्याकडे फॉलोअप करतोय. पण आता मी सांगितलंय ना, त्या एक एक गटर माणूस पण बांधण्यासाठी सांगितलंय आम्हाला किती वर्ष त्याला. follow करावं लागेल, किती वेळा यावं लागेल? एक काम कर, तू उद्या एक काम कर. उद्या तू जा, उद्या घेऊन ये स्वतः. नाही, तुमचे जर खालचे जर अधिकारी ऐकत नाही, तुम्ही त्यांना नोटीस करा ना, शिस्तभंगाची कारवाई करा ना. कारवाई केली का? करा त्यांच्यावर कारवाई. अहो यांनी त्यांच्याकडनं यायचंय TS. नाही तर काय वेळ माहितीये का साहेब, स्पष्ट प्रांजळपणे सांगतो, आम्हाला जाऊ दे, आता आहे ना, आम्हाला आता कोणाला सगळं सोडा. दुखवायची इच्छा नाही. आता सगळं हे करा. सर, उद्याच्या उद्या आहे ना, आता अविनाश आहे ना. सर पूर्ण त्यांचं जे आहे ना ते पूर्ण हे केलेलं आहे. समजा टीएस आणला, हा. टीएस आणला तर तुम्ही तुमची लगेच जाहिरात काढून टाकू. TS आणले की. मग आसिफ कोण लागला मधी? हा? आसिफ कोण लागला? ते नाही हो, TS आणला ते, तो गेला होता ना अहो तो तिकडे. शासनाचा कर्मचारी आहे का तो? तो TS ला गेला होता म्हणून, दुसरं काही नाही. आता आसिफचा आणि नगरपालिकेचा काय कन्सेप्ट आहे? तो कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे का टीएस आणायचं? कॉन्ट्रॅक्टर आहे ना, जातात तिकडे. मग तुम्ही टेंडर काढा, तो पास होईल, थांबा, थांबा. अजून 5 महिने जातील. आता क्लोज करा. हा उद्या जाईल. उद्याच्या उद्या हा TS आहे. नंतर परत तुमच्याकडे पैसे भरून, आता परत पैसे बघा तुम्ही, परत थोडे पैसे राहिले भरायचे बाकी. मग परत तुम्ही एक पत्र दिलं होतं, त्या पत्रानुसार ते पण भरून झाले. हा, राठोड यांच्या घरापासून गटर बांधले. हा, 1 मिनिट. तुझ्याकडे आहे ती फाईलचं काही? तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप आहे का या नंबरला? आहे ना? मी वाणी बोलतोय, सिटी इंजिनियर. उद्या आम्हाला आहे ना, उद्या आहेत का? गायकवाड नाही, सतीशने पाठवलेलं आहे. हा, सतीश किंवा गायकवाड. बरं, काय राहिले तुमच्याकडनं? TS द्यायचं राहिलेलं आहे. फॉलोअप सतीशच घेतोय ना? हा साहेब, 2च मिनिटं साहेब. हा नाही, तुमच्याकडनंच राहिले ना. त्याचे पैसे भरायचे होते बघा, उरलेले वाढीव अमाऊंटचे.
हा वाढीवामनचे पैसे राहिलेले ते पण भरून झाले. हा उद्या द्या, पण उद्या मी अविनाशला पाठवतो सकाळी. उद्या आहेत ना तुम्ही? हा साहेब दोनच मिनिटं बघतो. उद्या पाठवतो, उद्या द्या आम्हाला. सतीश नाही आहे, अविनाश येणार आहे उद्या. हा बोला. हम्म, हम्म. हॅलो